तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुक महाराष्ट्राची सुरुवात करूयात सरकारी कारभाराच्या एका अजब बातमीने। तिवरेग्रस्तांना खरं तर आज राज्य सरकारच्या वतीनं घरांचं वाटप करण्यात आलं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याचं लोकार्पण केलं, पण लोकार्पण केलेल्या 10 घरांपैकी 2 घरं ही इतकी निकृष्ट दर्जाची आहेत की आत्ताच लोकार्पणाच्या वेळी स्लॅबमधून तिथं पाणी गळायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। तिवरे धरणग्रस्तांना 2 वर्षांपूर्वी हक्काचं घर मिळावं याच्यासाठी आश्वासन दिलं गेलं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ऑनलाईन लोकार्पण त्याचं केलं गेलं। दुर्घटनेतील 58 कुटुंबापैकी 24 कुटुंबियांना हक्काचं घर मिळालं, पण यातील 2 घरं निकृष्ट दर्जाची असल्याचं उघड झालंय। लोकार्पण केलेल्या 10 घरांपैकी 2 घराचं स्लॅबमधून थेट पाणी घरात शिरतंय। घराची अवस्था पाहून लाभार्थ्यांनी घर ताब्यात घ्यायला नकार दिला। अशी चेष्टा करण्यापेक्षा मारून टाका असा संताप त्यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे सरकारी कारभाराचा एक अजब नमुना या निमित्तानं समोर आलेला आहे। एक तर 2 वर्ष ज्यांची घरं गेली त्यांना बेघर व्हावं लागलं। 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सरकारी आश्वासनाची पूर्तता झाली, घर मिळालं खरं, पण हे घर गळकं घर निघालं। लोकार्पण ज्या दिवशी होतं त्याच दिवशी घरात स्लॅबमधून पाणी गळत असेल तर ते घर किती निकृष्ट दर्जाचं आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो। त्यामुळे सरकारी सोपस्कार एका बाजूला पार पडलेले असताना दुसऱ्या बाजूला मात्र जे वास्तव घरांचं समोर आलं ते सुद्धा इथल्या सरकारी व्यवस्थेचं एक वेगळ्या प्रकारचं चित्र म्हणावं लागेल। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण झालेलं होतं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या तिवरे धरणग्रस्तांना हे घरांचं वाटप करण्यात आलं आणि आज या वाटपाच्या दरम्यानच एक प्रकार समोर आला की ही घरं गळकी निघाली। हे घर गळतंय, या घराचं पहिलं बंदोबस्त करायला सांगा। मी म्हातारी, माझी एक वाचून माझी 3 नातवंडं, कसं इथं राहायचं? नेमकं माझंच घर गळतंय, वरती 2 नंबर 1 नंबर घर गळत नाही, हेच गळतंय। मग ह्याचं कसं वास्तव हे करायचं ते मला तुम्ही सांगा आणि याची पहिली सुधारणा करून द्या। नाही तर ते म्हातारीनं मारून टाका म्हणा, त्यासाठी एक दिलेन काय। 2 वर्षांपूर्वी चिपळूण तालुक्यातल्या तिवरे गावातलं धरण फुटलं आणि त्यात दुर्दैवीरित्या 22 जणांचा बळी गेलेला होता। आपल्याला ते आठवत असेल। या घटनेला जवळपास 2 वर्ष पूर्ण होत आहेत आणि तिवरे धरणग्रस्त या दुर्घटनेल्या 58 कुटुंबापैकी 24 कुटुंबांना हक्काचं घर मिळावं अशी मागणी करण्यात आली। त्याची पूर्तता करण्यासाठी म्हणून 10 घरं बांधून सुद्धा तयार झाली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज त्याचं ऑनलाईन लोकार्पण सुद्धा करण्यात आलं। यावेळी तिवरे भेंडवाडीतल्या 10 कुटुंबांना घरांचा ताबा देण्यात आला। उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, भास्कर जाधव, शेखर निकम हे सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित होते। तिवरेतल्या भेंडवाडीमधल्या 2 TMC पाणीसाठा असलेलं हे धरण फुटलं आणि धरणाच्या पायथ्याशी असणारी जी घरं होती ती वाहून गेली होती पाण्याच्या लोंढ्यासोबत। अनेकांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागले होते आणि ज्यांचा जीव वाचला त्यांना मात्र आपलं सगळं काही गमवावं लागलेलं होतं। बेघर झालेले होते, त्यांची घरं संसार सगळं काही वाहून गेलेलं होतं आणि त्यानंतर राज्य सरकारनं त्यांना घरं बांधून देण्याचं आश्वासन दिलं। 2 वर्षानंतर हे आश्वासन पूर्ण होतंय याचं समाधान एका डोळ्यात असताना जेव्हा ते घरात गेले तेव्हा मात्र त्यांच्या संपूर्ण स्वप्नावरती पाणी फिरलं असं म्हणायला हरकत नाही। स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, ज्या घरांचं लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री करतात, ज्या घरांच्या लोकार्पणासाठी सगळे तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतात, त्या घरांच्या बद्दलचा दर्जा सुद्धा नीट राहावा याची दक्षता इथल्या प्रशासनाने घेतली नाही। ज्यांचं सगळं काही हिरावून गेलं त्यांच्या माथी आज अशी गळकी घरं मारली गेलीत, त्यांचा संताप सुद्धा आपण ऐकलेला आहे। काय नेमकी कारवाई होणार आहे, किमान याची चौकशी तरी होणार आहे का? विलास, आत्ताच आपण पाहिलं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सकाळी ह्या घराचं लोकार्पण झालंय। म्हणजे एकूण पहिल्या टप्प्यात 14 जणांना चाव्या देण्यात आल्या होत्या
आता पहिली 2 घरं जर सोडली म्हणजे ज्या घरात मान्यवरांच्या हस्ते म्हणजे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत असतील किंवा खासदार विनायक राऊत असतील यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं. त्या घरात परिस्थिती ओके होती. मात्र राधिका चव्हाण या ज्या लाभार्थी आहेत त्यांचं 4 नंबरला घर आहे. जेव्हा या लाभार्थ्यांनी घरात एंट्री केली त्यावेळेला घरामध्ये अक्षरशः पाणी होतं, साचलेलं होतं आणि हे सगळं पाहून त्यांचा संताप अनावर झालेला आहे. 2 ठीक वर्ष लागलेत आहे. स्वप्नील, मी येतो तुमच्याकडे, तुम्हाला थांबवतोय कारण प्रकल्पग्रस्त स्वप्ना चव्हाण स्वतः आपल्यासोबत जोडले गेले आहेत. स्वप्नाजी, काय परिस्थिती आहे तुमच्या घरातली? आज सरकारनं तुम्हाला जे घर दिलं त्यानंतर तुमची काय भावना आहे? घर दिल्याबद्दल खूप आनंदच आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. पण जेव्हा आम्ही घर म्हणजे लॉक ओपन केलं तेव्हा बघतो तर काय सगळं लिकेज होत होतं. फरशी वगैरे सगळ्या ठिकाणी पाणी होतं. तर आम्ही विचारलं, जिथले काम करत होते त्या कामगारांना विचारलं आम्ही की हे कसं काय असं. तर ते आम्हाला म्हणाले की लिकेज होत आहे तर ते त्याचं काम 10 दिवसामध्ये केलं जाईल असं म्हणाले ते आता. पण त्यांना एवढीच विनंती केली की 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही काय ते करून घ्या, जेणेकरून तुम्ही आता आम्हाला असं म्हणाल की 10 दिवसामध्ये आम्ही करून घेऊ आणि जेव्हा आम्ही घरामध्ये एंट्री करू, राहायला जाऊ आणि पावसामुळे परत पाणी लिकेज झालं तर 10 वेळा आम्हाला तुमच्यापर्यंत फेऱ्या घालायला लावू नका. किती घरांमध्ये अशा प्रकारचं लिकेज समोर आलेलं आहे? काय बद्दल तुम्हाला इतरांनी काय माहिती सांगितली? त्यामध्ये माझी एक फ्रेंड होती सायली तांबट म्हणून, तिच्या घरामध्ये नॉर्मली तसं लिकेज आहेच. बाकी मी काही पाहिलं नाही. हा, बर. कधीपासून तुम्ही या घराची मागणी करत होतात आणि अखेर 2 वर्षानंतर तुम्हाला हे घर मिळालेलं आहे, पण जे घर बांधलेलं आहे ते कसं आहे? घर बांधलेलं आहे ते खूप सुंदरच आहे, छान आहे, आवडलं. अपेक्षापेक्षाही खूप छान आहे. पण असं आहे की राहायला जायचं म्हटलं तर तिथे सगळं पाण्याचं आहे आणि आता मान्सूनचं सीझन चालू आहे आणि आम्ही राहायला जायचं तर जायचं कसं जर असं लिकेज होत असेल तर. बर. तेव्हा आता एकूण तुम्ही किती जण कुटुंबात आहात आणि त्या सगळ्यांसाठी हे घर पुरेसं आहे? हो आहे. बर. मी माझा छोटा भाऊ, बहीण आहे आणि आई आणि आजी आहे मला. बर. पण हे लिकेज किंवा हे जे गळतंय घर, स्लॅब मध्ये प्रॉब्लेम आहे, नेमकं कशामुळे झालं याबद्दल काही सांगितलं तुम्हाला? हा, तर ते म्हणाले की वरती पाणी खूप साचलंय त्यामुळे ते लिकेज होतंय. जेव्हा ते पाणी पूर्णपणे हे सुकून जाईल तेव्हा ते लिकेज होणार नाही. ते बोलले खरं, पण जेव्हा पाऊस जास्त पडेल आणि परत तसा प्रॉब्लेम झाला तर मग करायचं काय? ठीक आहे. आता आपल्यासोबत लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम जोडले गेलेले आहेत. शेखरजी, जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एखाद्या घराचं लोकार्पण होतं त्या घराचा दर्जा चांगला असावा असं तुम्हाला वाटत नाही? आज जे हे सगळे नागरिक प्रकल्पग्रस्त 2 वर्षापासून वाट पाहत होते आपल्याला घर मिळेल, जेव्हा चावी उघडून ते घरात गेले, आनंद होता चावी उघडेपर्यंत, पण घर उघडून आत गेले तेव्हा त्या सगळ्या आनंदावर विरजण पडलं. कोण आहे याला जबाबदार असणार आहेत? त्यांच्यावर कारवाई होणार आहे का? पहिली गोष्ट, आजच ते उद्घाटन झालं. कारण 2 जुलैला ह्याच दिवशी जवळजवळ 2 वर्ष पूर्वी होत असल्यामुळे आज ते उद्घाटन झाले. आणि घर बघितलंय आजही आम्ही. ते जे आमचं हे घर दिलंय त्याचं घर निश्चितपणे चांगलं आहे. आता एखाद्या घराला समजा कुठे लिकेज असेल किंवा काय बारीक असा प्रॉब्लेम असेल तर लगेचच्या लगेच अधिकाऱ्यांना सांगतो आणि तो लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने ते करून देतील. कारण घराचं काम आणि तिथला जर तुम्ही स्वतः बघितलं तरी घर निश्चित चांगल्या प्रतीची बांधलेत. वेळ थोडासा कमी मिळाला त्या सगळ्या ह्याला, कारण लवकर घर ताब्यात द्यायची होती ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. त्यामुळे खरं तर ही तारीख गाठायची होती. बोला. आणि आम्ही बघून सगळी, मी एक खासदार, बाकी आमदार, मंत्री साहेब पण होते, उदयजी सामंतही होते. आम्ही जे घर दिलं ते निश्चितपणे चांगल्या ह्याच दिलेलं आहे. सर, तुम्ही म्हणताय चांगलं आहे, पण मग प्रकल्पग्रस्त खोटं बोलतायत का? आज त्यांच्या घरामध्ये जर तळ साचलेलं असेल तर ते म्हणतात आम्ही कसं राहायचं ह्या घरात? अहो, ज्या दिवशी आपण घरात प्रवेश करतो
गृहप्रवेश आपण ज्याला म्हणतो, आपले सोपस्कार सगळे सोहळे होतात हो, पण ज्यांना त्या घरात जायचंय त्याच्या आनंदावर विरजण पडलं त्याचं काय? प्रत्यक्ष गेलेलं घर तुम्ही पण प्रत्यक्ष या बघायला, घर खूप चांगल्या पद्धतीने झालेत. एखाद्या घराला जर काही प्रॉब्लेम असेल तर मी स्वतः जाऊन बघून तिथे कशा पद्धतीने त्यातून काय करता येईल ते बघून लगेच त्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाईल. हा, आता स्वप्ना सुद्धा आपल्या सोबत आहे. स्वप्नाचं ते घर आहे जी आता आम्हालाच विचारत होते की तुम्हाला ती विचारते की आता अशा घरामध्ये आम्ही कसं राहायचं तुम्ही सांगा, आम्हाला तर घरात जायचंय. आनंद निश्चित आहे. स्वप्ना, आपल्यासोबत लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही बोलू शकता. म्हणजे इंटेन्शन असंच आहे की म्हणजे त्यांनी सुद्धा घर बांधण्यामागे खूप एफर्ट्स केले, दिवस रात्र काम करून. आम्हाला सुद्धा ह्या गोष्टीची कल्पना आहे. फक्त चांगल्या मोठं इंटेन्शन की जे लिकेज होतंय ते लवकरात लवकर तुम्ही 100% काय शक्यतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोकणामधला पाऊस आणि सगळ्याची परिस्थिती, त्याला आपल्याला वरती रुफिंग पत्रा पण घ्यावाच लागतो. कारण मी माझ्या कॉलेजची अनेक बिल्डिंग बांधल्या, चांगल्या प्रतीच्या बांधल्यात, पण एखाद्या पावसात एखादा कोपरा लिकेज होत असतो. कारण पावसाची जी तीव्रता आहे आपल्याकडे कोकणात विशेषतः, तर त्याचा वरचा कशा पद्धतीने त्याच्यावर पत्रा घेता येईल किंवा काय करता येईल ते निश्चितपणे करून तो प्रश्न कसा सोडवता येईल. आताच मी मुळे साहेबांकडे लगेचच्या लगेच बोलतो, कारण हा विषय आपण बोललात तेव्हाच मला आता कळलाय. कारण सकाळीच आम्ही जी घरं दिली ती खूप चांगल्या प्रतीची होती. आता एक नक्की कुठचं आहे काय ते त्यातून बघून मी स्वतः तिथं लक्ष देतो ह्या सगळ्यात. ठीक आहे, धन्यवाद शेखरजी तुम्ही दिलेल्या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल. खरं तर तुमचं इंटेन्शन, भावना निश्चितपणे चांगली आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. चांगली घरं बांधली आहेत, पण ज्यांची घरं आज गळतायत त्यांना मात्र याचं शल्य निश्चित असणार की एका बाजूला आपण आज घरात प्रवेश करतोय आणि तिथं आपण राहायला जाऊ शकत नाही, अशी तिथली परिस्थिती आहे. प्रवीण दरेकर आता आपल्यासोबत विरोधी पक्षनेते आहेत. प्रवीणजी, आपण हा सगळा घटनाक्रम बघितला. ज्या दिवशी लोकार्पण होतं त्याच दिवशी ते गळायलेलं असतं, त्याचं भविष्य काय हा सवाल सुद्धा निर्माण होऊ शकतो. नाही, एक लक्षात घ्या, सरकार म्हणून कुठल्याही घरं देत असताना त्या ठिकाणी भावना कधीच कुणाची वाईट नसते किंवा सरकारलाही त्या ठिकाणी वाईट पद्धतीची निकृष्ट दर्जाची घरं द्यावी असं भावना असायचं काही कारण नाही. परंतु ज्या वेळेला आपण राज्याचे मुख्यमंत्री एखादी घर योजना त्या ठिकाणी ती घरं त्यांना अलॉट करते, त्यावेळेला प्रशासकीय यंत्रणा ती घरं फुलप्रूफ आहेत की नाही तपासायची जबाबदारी कोणाची आहे. हो ना. आणि त्याच्यामुळे मला वाटतं एवढी बेफिकिरी म्हणजे आज त्या ठिकाणी त्यांची चेष्टा आहे. म्हणजे आता तुम्ही त्यांना घरं दिलीत आणि घरं दिल्यानंतर जर ती घरं घ्यायला तयार नसतील तर यावरून या ठिकाणी काय चाललंय हे नेमकं लक्षात त्या ठिकाणी येतं. आणि मला वाटतं तीव्र धरणग्रस्तांची चेष्टा, एकतर त्यांना एवढे दिवस झाले घरं नव्हती, घरं बांधली ती आता लिकेज होत आहेत, भिंतीला भेगा गेल्यात. मला वाटतं काय फार मोठी तरतुदीची आवश्यकता नव्हती आणि तिथल्या मला वाटतं अधिकाऱ्यांना निलंबित करायला पाहिजे. त्या घर योजना किंवा बांधकाम करण्याचं ज्यांच्या नियोजनाखाली त्या ठिकाणी काम होतं त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे आणि त्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टेड करायला हवंय. नव्हे तशा प्रकारची मागणी सुद्धा मी विधिमंडळात परवा अधिवेशनात करेन. कारण गरीबाला त्या ठिकाणी आपली घरं उद्ध्वस्त झाल्यानंतर शासन जेव्हा घर देतं त्यावेळेला राहायला जाण्यासारखी स्थिती पाहिजे ना. तुम्ही सोपस्कर त्या ठिकाणी करणार आणि त्या ठिकाणी आम्ही घरं दिली, उद्घाटन करणार, कार्यक्रम घेणार आणि कार्यक्रम घेतल्यानंतर त्या घरातच लोक जाणार नसतील तर तुम्ही चेष्टा नाही तर काय लावले त्या गरजू लोकांची. आणि मला वाटतं ही बेफिकिरी प्रशासनाची आणि यंत्रणांची आणि स्वाभाविक तर सरकारची यातनं दिसून येते. धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आशा करूयात न्यूज 18 लोकमतच्या या बातमीच्या नंतर तरी ज्यांनी आज आनंद व्यक्त केला, आपल्याला घर मिळालं, त्यांचा तो आनंद अबाधित राहील. त्यांचं घर लवकरात लवकर दुरुस्त करून दिलं जाईल आणि त्यांचं जे स्वप्न आहे ते साकार होईल. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र. अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावरती ईडीनं कारवाई केली आणि त्यानंतर सत्ताधारी पक्षांनी ईडीच्या संपूर्ण कारवाईवर टीका करायला सुरुवात केली. राजकीय द्वेषापोटी ही कारवाई होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. राजकीय त्याला पदर असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान आता या संपूर्ण आरोपावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ईडीच्या या कारवाईबद्दल जाणून घेऊयात. मला असं वाटतं की अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप हे होतच असतात. शेवटी एजन्सीज पुराव्याच्या आधारावर काम करतात आणि आपल्याला हेही माहिती आहे की ही जी काही सगळी चौकशी झाली आहे ही माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाली आहे. ही कुठल्या सरकारने केलेली इन्क्वायरी नाही आहे आणि त्याच्या अंतर्गत ही सगळी कारवाई चाललेली आहे. मला वाटत नाही की याला काही राजकीय स्वरूप आहे. तेव्हा जरंडेश्वर साखर कारखान्यावरती कारवाई केल्याच्या नंतर अजित पवार यांना हा एक मोठा धक्का मानला जात होता. अजित पवार यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडताना जरंडेश्वर साखर कारखान्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. डायरेक्ट FIR करायला मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आणि म्हणून तो FIR नोंदवण्यात आला. तो FIR नोंदवल्यानंतर हे सगळं फायनान्शियल गोष्टी याच्यात असल्यामुळे ईडीने त्याचा ECIR नोंदवला आणि त्यातनं ईडीने ती चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे ही सगळी जी चौकशी आहे ही मुंबई उच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिले त्या निर्देशानुसार सुरू झालेली चौकशी आहे. की कुठलीही राजकीय चौकशी नाही, राजकीय हेतूने सुरू केलेली देखील चौकशी नाही. यानंतर राज्यातली आणखीन एक मोठी राजकीय बातमी आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा जो पेच आहे तो अजून सुद्धा कायम आहे. एका बाजूला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या बद्दलचं स्मरणपत्र दिलं आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्या पत्राला पत्रानंच उत्तर देत त्याच्याबद्दल भाष्य केलं आणि सांगितलं की सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे. पण या सगळ्याबद्दल हा जो सगळा पेच निर्माण झालेला आहे तो कसा सुटणार, तो काय आहे नेमका, याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. आपल्यासोबत तुषार उपनवार आहेत, आपल्यासोबत उदय जाधव आणि आपल्यासोबत सागर कुलकर्णी सुद्धा जोडले गेलेले आहेत. मी सुरुवातीला उदयकडे जातोय. उदय, हा सगळा पेच नेमका काय आहे? का या निवडणुकीच्या बद्दलची स्पष्टता येत नाहीये? निवडणूक होणार की नाही हे सुद्धा स्पष्ट होत नाहीये. यामागचं नेमकं कारण काय? मला सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेला अध्यक्ष मिळणार का, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक यंदा होणार का आणि ते निवडून येतील का, याबद्दल सध्या जी काही सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार ही निवडणूक होणार आहे. आणि ही निवडणूक होण्यासाठीच तिन्ही पक्ष जे महाविकास आघाडीचे प्रमुख पक्ष आहेत, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस, या तिन्ही पक्षांनी आपल्या सर्व आमदारांना व्हीप बजावलेला आहे आणि व्हीप बजावल्यामुळे या सर्व आमदारांना उपस्थित राहणं भाग आहे. सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे ती महाविकास आघाडीसमोर जेव्हा या सर्व आमदारांची RT-PCR चाचणी पूर्णपणे निगेटिव्ह येईल आणि हे सगळे आमदार जे आहेत ते त्यांचे फ्लोअरवरती येतील, म्हणजे विधिमंडळाच्या पटलावरती उपस्थित राहतील. त्यानंतर जेव्हा जे मतदान होईल किंवा आवाजी मतदान होईल किंवा गुप्त मतदान होईल तेव्हा जे काही महाविकास आघाडीला त्यांचं संख्याबळ पूर्णपणे दाखवायचं आहे ते पूर्ण संख्याबळानुसार त्यांचा उमेदवार जो आहे त्यांना जिंकून आणता येईल. मात्र सध्या जे काही महाविकास आघाडी आपलं सर्व हातचं राखून एक नाव जे आहे ते गुलदस्त्यात ते अजूनही ठेवू नयेत. काँग्रेसने अजूनही त्यांचा उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला नाही आहे. काँग्रेस श्रेष्ठी दिल्लीमधून महाराष्ट्रातले जे प्रभारी आहेत ते एकूण कोणता उमेदवार जाहीर करतात हे पाहावं लागणार आहे. परंतु जो कोणी उमेदवार जाहीर करतील तो उमेदवार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या देखील पसंतीस उतरला पाहिजे, ही प्रमुख अट आहे. आणि त्याचमुळे एकूणच या तीन पक्षांमध्ये नेमकं ऑलवेल नाहीये ना असं देखील प्रश्न निर्माण होत होता. उदय, तुम्ही जो मुद्दा मांडला तोच मला सागर यांना विचारायचा आहे की सागर, उमेदवाराच्या बद्दल एकमत झालंय का आधी काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर इतर दोन पक्षांमध्ये सुद्धा? विलास, उमेदवाराच्या संदर्भामध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची कालच चर्चा झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना काँग्रेसचा उमेदवार
कोण असेल हे जवळपास सांगण्यात आलेलं आहे. आता मुद्दा येतोय तो काँग्रेसला दिल्लीमधून परत एकदा विषय अंतिम निर्णय घेणं, कारण की ज्यावेळेस एखाद्या उमेदवाराचं नाव समोर आणलं जातं त्यावेळेस फक्त एक नाव आणलं जात नाही, तर 2 त्याला इतर ऑप्शन आणले जातात आणि त्यानंतर ही चर्चा होते. मुळात सगळ्यात जास्त काँग्रेसमध्ये आग्रही भूमिका आहे ती नाना पटोले यांचीच की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीसाठी. दिल्लीतून त्यांनी देखील तशा स्वरूपाचा आग्रही भूमिका घेत खालपर्यंत म्हणजे राज्यातल्या काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांना देखील तशा स्वरूपाचे निरोप देण्यात आलेले आहेत. यामुळेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी HK पाटील हे उद्या महाराष्ट्रात मुंबईत दाखल होत आहेत आणि त्यानंतरनं काँग्रेसचे इतर नेत्यांशी देखील ते चर्चा करणार आहेत. शक्यता वर्तवली जात आहे की सह्याद्री अतिथीगृह येथे उद्या काँग्रेसचे प्रभारी जे पाटील आहेत ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नेत्यांशी देखील चर्चा करतील आणि त्याची भूमिका घेतील. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल 2 दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्यांचे जे पक्षातले आमदार आहेत आणि इतर महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेले यापूर्वी ज्यावेळेस सरकार स्थापन झाल्यानंतरनं बहुमत चाचणी झाली होती आणि सरकारला पाठिंबा दिलेले इतर मित्रपक्ष म्हणजे त्यात बहुजन विकास आघाडी असतील, शेकापा असेल किंवा इतर अपक्ष आहेत, या सर्व आमदारांना फोन करण्यास सुरुवात केलेली आहे. फ्लोर मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न सुद्धा सरकारकडून केला जातोय कारण त्यांची ही अग्निपरीक्षा आहे. मी तुषारकडे जातोय. तुषार, जेव्हा राज्य सरकारची अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये एक अग्निपरीक्षा होणार आहे अशा वेळी विरोधकांची भूमिका सुद्धा महत्त्वाची असते. मग भाजप काय रणनीती आखतंय? भाजपनं अजून आपले पत्ते उघडलेत का? काय माहिती मिळते त्याच्याबद्दल? विलास, भाजपाने विधानसभा अध्यक्षपदाबाबत अजून आपले कोणतेही पत्ते उघडकीस आणलेले नाहीत. मात्र भाजपा सुरुवातीपासून विधानसभा अध्यक्षपद जे आपण जर पाहिलं असेल अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून रिक्त आहे ते पद लवकरात लवकर भरलं जावं आणि त्या संदर्भातली निवडणूक घ्यावी यासाठी आपल्याला आग्रही असताना पाहायला मिळते. जेव्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली या बैठकीमध्ये देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षपद जे रिक्त आहे ते भरण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना सूचना केली होती आणि त्यानंतर 2 दिवसामध्येच विरोधी पक्षनेते आपल्या भाजपाच्या सर्व शिष्टमंडळासह त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीमध्ये प्रामुख्याने जे 3 मुद्दे मांडले होते त्यातला जो प्रमुख मुद्दा होता तो अर्थात घटनात्मकरित्या जे अध्यक्षपद हे सर्वात महत्त्वाचं पद आहे आणि ते रिक्त पद आहे ते लवकरात लवकर भरलं जावं, त्याची निवडणूक घ्यावी या संदर्भात त्यांनी विनंती केली आणि त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. हे सर्वांना ज्ञात आहे. मात्र आत्ताची आपण जर परिस्थिती पाहिली तर भाजपा विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अडचणीत आणू शकते अशी शक्यता आहे. कारण की भाजपाकडे आपण जर संख्याबळ पाहिलं तर 105चं आहे, दुसरीकडं महाविकास आघाडीचं 176चं आहे. मात्र जेव्हा फ्लोर मॅनेजमेंटला 2 पद्धतीने मतदान होत असतात, एक वाजवी तर दुसऱ्या प्रकारे गुप्त मतदान होत असतं. गुप्त मतदान झालं तर त्या ठिकाणी महाविकास आघाडीची नेत्यांना या संदर्भातली अजूनही भीती वाटते की आपले आमदार हे फुटू शकतात की नाही शकत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आपल्याला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत आपल्याला सतत बैठका घेताना पाहायला मिळतात. काल जी महाविकास आघाडीची बैठक झाली ही तब्बल 3 तासांची बैठक झाली. भाजपा ज्या प्रकारे रणनीती आखत आहेत ते पत्ते जरी आपले ओपन करत नसतील तरी ते आपल्याला अडचण निर्माण करू शकतात. त्यामुळे काल देवेंद्र फडणवीस आणि त्याचमुळे कुठेतरी सरकार सुद्धा खूप सावधपणे पावलं टाकतंय. धन्यवाद तुमच्या तिघांचे सुद्धा. तुम्ही या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल अधिक माहिती दिलीत. याच संपूर्ण राजकीय घडामोडीवर आपली नजर असणार आहे. याचे अपडेट्स आपण वेळोवेळी घेत राहणार आहोत. पण तुर्तास बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News 18 लोकमत.